कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला। हाजी आली ते वरळी सीलिंक प्रवास वेगवान होणार। सीलिंकला जोडणारा रस्ता 2 आठवड्यात पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर 3 सेंटीमीटर रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा, 20 वर्ष खड्डे न पडण्याचा MMRDAचा दावा फेल। IAS अधिकारी पूजा खेडकरचं आता OBC जात सर्टिफिकेट संशयाच्या घेऱ्यात। दिव्यांग कॅटेगरीतल्या निवडीवरही प्रश्नचिन्ह। बोपोडी हिट अँड रन प्रकरणातील CCTV समोर आरोपीनं गाडीला भरधाव वेगात ओव्हरटेक केल्याचं स्पष्ट। अपघातात एक पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय, 17 लाख कर्मचाऱ्यांना होणार लाभ। एसटी कर्मचाऱ्यांचा जूनचा पगार लांबण्याची शक्यता। राज्य सरकारनं निधीचा प्रस्ताव फेटाळला, 87,000 कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार। तुकोबांची पालखी आज नीरा नदी काठच्या सराटीमध्ये मुक्कामी। माऊलींच्या पालखीचा नातेपुते इथे मुक्काम। 1 लाखाहून अधिक विद्यार्थी अजूनही 11वी प्रवेशाच्या प्रतीक्षेत। दुसऱ्या गुणवत्ता यादीत फक्त 73,000 विद्यार्थ्यांनाच प्रवेश। टेलिग्रामद्वारे पेपरफुटीचा दावा फेक, NTAचं स्पष्टीकरण। नीट परीक्षेची प्रक्रिया योग्य, अभ्यासक्रम 25% कमी झाल्यानं विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ, IIT मद्रासचा निष्कर्ष। दिल्ली कथित मद्य घोटाळा प्रकरणी केजरीवालांच्या अडचणीत वाढ। ईडीच्या आरोपपत्रात केजरीवालांचा मुख्य सूत्रधार असा उल्लेख। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सायना नेहवाल सोबत बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल। मुर्मूंनी सायना सोबतचे फोटोही केले शेअर। हिमवादळात गाडल्या गेलेल्या 3 भारतीय सैनिकांचा 9 महिन्यांनंतर शोध। तिघांचेही मृतदेह बर्फातनं बाहेर काढण्यात यश।